2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा ठाकरे गटासाठी, मनसेसाठी मराठीचा मुद्दा म्हणजे प्राणपणाचा मुद्दा झाला होता. मराठीचा मुद्दा हा सर्वस्व झाला होता. मग आता 2 महिन्यांनंतर निकाल लागून गेल्यावर असं काय चित्र फिरलं की आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्याच मराठी भाषा दिनी कार्यक्रम साजरा होतो आणि आमदार गायब असतात? कविताजी, मी दोन गोष्टी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे मराठी दिनाच्या आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद. दुसरा, मी तुमच्या चॅनलवर नेहमी येतो, त्यामुळं मला थोडीशी माझ्या बाबतीतली एक आनंदाची बातमी म्हणजे मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली माझी 4 दिवसापूर्वी. ती पण एक तुम्हाला न्यूज द्यावी. तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन. तुमच्या सगळ्यांचं, सगळ्या प्रवक्त्यांचं नेहमी मला पाठिंबा असतो, त्याचा मला उपयोग झाला. मुद्दा, बरेच दिवसांनी मी आज जय महाराष्ट्रावर मला लाईव्ह साठी यायचा प्रसंग आला आणि तोही अशा विचित्र परिस्थितीत आलेला आहे. मी आपल्याला दोन मुद्दे सांगू इच्छितो. मला संध्याकाळी 5-5:30 हा विषय कळला. मी तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की या कार्यक्रमाला आमदारांची गैरहजेरी का असावी. मी आमचे एक शिवसेनेचे आमदार आहेत, विरोधी पक्षामध्ये ते काम करतात, अशा आमदारांशी मी या विषयावर मगाशी बोललो. त्यांनी दोन मुद्दे असे सांगितले की त्यातला एक मुद्दा असा होता की काल संध्याकाळी या कार्यक्रमाची निमंत्रण सगळ्या आमदारांना गेलेली आहेत. हे आपण चेक, आणि ती कशी गेली, त्यांच्या रूमवर ही पाठवली गेली. म्हणजे ते सर्क्युलर जातात ना, त्यात ते कार्यक्रमाला गेले आणि त्यामुळे बहुतेशांनी ती निमंत्रण नीट बघितली नव्हती किंवा बहुतेशांना त्यांचे कार्यक्रम नीट कळले नव्हते. तरी देखील याचं मी समर्थन करत नाही, कोणत्याही पक्षाचा असो. या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी मराठी दिनासाठी वेळ कळल्या त्या कार्यक्रमाला जाणं हे त्यांचं कर्तव्यच होतं. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, माझ्याही पक्षाचा असो. मला असं वाटतं या पक्षाची दखल आमचे पक्षप्रमुख घेतील आणि संबंधित आमदारांना योग्य ती काकीद देतील, असं माझं मत आहे.